पुण्यात आली खुशखबर। आता आरटीओने दिली हायब्रिड गाड्यांना पण सीएनजी ची मान्यता। आज मी आलोय नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन मध्ये। योगी भाई, आता कुठल्या हायब्रिड कार्सला सीएनजी बसू शकतो आपण? प्रतीक भाऊ, आता गुड न्यूज आली आहे। मारुतीची जे हायब्रिड गाडी आहे, अर्टिगा स्मार्ट हायब्रिड, XL6 स्मार्ट हायब्रिड, ब्रेझा स्मार्ट हायब्रिड, एस-क्रॉस स्मार्ट हायब्रिड, इतके पण मारुतीचे स्मार्ट हायब्रिड गाडी आहे, त्यांना आता अप्रूव्हल आला आहे। कुठल्या कंपन्यांचे किट आपण स्मार्ट हायब्रिड कार्सला बसू शकतो? मिजो BS6, लवेटो BS6 आणि मोटो ZenBus। तुम्ही कुठल्या कारला बसवले का? हो, बसवले ना। आज आपल्याकडे आले XL6 स्मार्ट हायब्रिड आणि हे कस्टमर खास गोडेगाव भीमाशंकर पासून आपल्याकडे आले आहे, खास सीएनजी लावण्यासाठी। तर ही आहे XL6 स्मार्ट हायब्रिड, ज्याच्यामध्ये आपण सीएनजी लावली आहे। या पाहूया, 14 किलोचा सिलेंडर लावला आहे विथ कव्हर आणि फिटिंग तुम्ही पाहू शकता की कसं केली आहे। हे आपलं नॉब झालं ऑन ऑफचं, कम्प्लिमेंटेड टाईप केलं आहे आपण गॅस फिलिंगचं। इथून तुम्ही गॅस भरू शकता। हे आपलं झालं रेड्युसर, हे आपलं ECM आणि इंजेक्टर आहे ते मागे आहे एअर फिल्टरचे। सीएनजीचा स्विच आहे, ते स्टार्ट ते पेट्रोलवरती होणार, विदिन 5 सेकंड गाडी सीएनजीवर कन्वर्ट होणार। मंडळी, आता माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर सर, ज्यांची ही XL6 गाडी आहे, जिला आपण सीएनजी बसवलेलं आहे। तर त्यांनाच विचारूया आपण। सर, सर्वात पहिले तर मला सांगा, तुम्हाला नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन बद्दल कसं काय समजलं? गाडी ॲव्हरेज जरा कमी देत होती, म्हणून आम्ही म्हणलं आता गॅस बसून घेऊ आपण। आम्ही यूट्यूबवर पाहिलं, त्यांना सकाळी मी फोन केला, म्हणलं मी येतोय, मला लोकेशन टाका। मग मी इथं आलो आणि काम आता एकदम फिट करून दिले त्यांनी। ॲव्हरेज ते म्हणतात 25 पर्यंत पडन। तुम्ही हॅप्पी आहात? एकदम एकदम हॅप्पी। आमच्याकडे गेल्यावर बरेच गाड्या आहेत अशा पेट्रोलवरच्या, मी त्यांना सगळ्यांना सांगन का बाबा तुम्ही इथंच जावा गॅस बसायला। तर मंडळी, तुम्हाला पण तुमच्या स्मार्ट हायब्रिड कारला सीएनजी बसवायचं आहे तर नक्की विजिट करा। कुठे विजिट करायचं तुम्हाला? नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन मध्ये।